अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली। सकाळी अनेक प्रभागात मतदारांनी उत्साहात मतदान केले। पाहूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। क्या लगता है आपको कि इस बार अपना अकोला में पक्ष कौन चुन के आएगा, कौन विकास करेगा? भाजपा भी कर सकती, बाकी कोई नहीं कर सकता। भाजपा ही कर क्यों सकते. ऊपर से नीचे तक एक ही होना, बढ़ जाए तो जमता नहीं होगा। 8 वर्षानंतर महानगरपालिकेचं इलेक्शन आपल्या अकोल्यात आलेलं आहे आणि काय वाटतं तुम्हाला की आपल्या अकोल्यात सत्ता कोणाची येऊ शकते? भाजपची नक्कीच. नक्कीच सगळीकडे भाजप आहे, बाकी सत्ता आहे. बरं, आज जे इलेक्शन आपलं करून झालेलं आहे, वाटतं तुम्हाला याच्यानंतर आपला अकोला थोडा संत गतीने चाललेला आहे, पण यानंतर आपल्या अकोल्याचा विकास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? हो, विकास होण्यामागे म्हणजे बी जे पीचं आहे, मागे आहे. बी जे पीला सगळ्यांनी मंत्री एका गतीने काम चालू, एका काय म्हणतात ते एका लाईनमध्ये काम चालू, म्हणून यावेळेस इलेक्शन होऊन अकोला शहराचा विकास होईल. हो, नक्कीच. काय वाटतं तुम्हाला की आता आपल्या अकोल्यात सत्ता कोणाची येईल? आपल्या अकोल्यात सत्ता कोणाची येईल? अकोल्याचा विकास होईल काय? कोणाचा विकास सत्ता सांगता येत नाही, पण कमळ येऊ शकते. कमळ येऊ शकते. हो, काही ठिकाणी काय सांगा. नक्कीच. काय वाटतं आपल्याला सर? कमळ येईल तसं, पण काही तिथे बंडखोरी झाली आहे. जे चांगले कार्यकर्ते होते ते निवडून येतील आणि जे म्हणजे निष्ठावान कार्यकर्ते होते पण त्यांना तिकीट नाही दिलं गेलं ते येऊ शकतात निवडून, कारण की त्यांचं काम तिकडे चांगलं आहे. पण बाकी मला वाटतं की कमळाचा जोर आहे. नक्कीच. आशिष पवित्रकार यांच्या बहीण आपल्यासोबत जुळलेल्या आहेत, ज्यांना बंडखोर संबोधलं गेलेलं आहे, त्यांच्या बहीण आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. काय वाटतं ताई तुम्हाला? आज एक त्यांना हायलाईट केलं गेलं की ते बंडखोर आहेत म्हणून, पण वाटतं तुम्हाला सत्ता त्यांचीच येऊ शकते म्हणून? बघूया, आता उद्या कळेलच सगळं, पण आम्हाला तसं वाटते चमकेल बहुतेक. पण ते सगळ्यांनी आपले कर्तव्यात करावे, सगळ्यांनी जाऊन भरभरून आपल्याला ज्यांना पण जो पण तुम्हाला वाटते आहे की ज्यांनी नगरासाठी काही केलेलं आहे आणि जो एक खरा माणूस आहे, जो बंडखोर नाही आहे, त्याला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. कोणी पण असो, फक्त आज तुमचं कर्तव्य हेच आहे सगळ्यांचं की वोटिंग करा. या आणि भरभरून आपले वोट्स द्या.